तुम्हा सर्वांचं त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मी योगी विजय पवार, सातारा फलटण तालुका इथून तुमच्याशी संवाद साधत आहे झूम मीटिंगवरती होऊन. आपण मागच्या रविवारी थर्ड आय नेमकं थोडासा प्रयोग केला होता आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण ॲक्चुअली थर्ड आयचे उपयोग काय असतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. की थर्ड आय जे आहे ते कशासाठी आपण ॲक्टिव्हेट करावं किंवा ते ॲक्टिव्हेट करून आपल्याला काय फायदा आहे? ते दुसऱ्याचंच काहीतरी बघायचंय. कधी-कधी असं होतं की काही-काही जणांचं थर्ड आय ओपन होतं, पण दुसऱ्यांचं कधीच काही दिसत नाही. स्वतःचं खूप काही दिसतं. मग ते ॲक्चुअली थर्ड आय हे कशासाठी असतं, की स्वतःची प्रगती करण्याकरिता असतं. ते स्वतःचा विकास करण्याकरता असतं. आपण काय करत असतो, की त्याचा उपयोग पैसे कमवण्याकरता किंवा इतर गोष्टींकरता बरेच जण करत असतात. ॲक्चुअली तुम्ही हीलिंग मेथडमध्ये असाल तर ठीक आहे, तुम्ही त्याचा वापर केला. पण विनाकारण हीलिंग वगैरे मेथडमध्ये कोणाला हील करत नसाल किंवा कुठली मॉडॅलिटी शिकला नसाल आणि तुम्ही त्याचा वापर करायला लागला, तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. कुठल्यातरी एकाशी कुठं ना कनेक्ट असाल, तर त्याला कसं होतं, एक हीलिंग देताय. म्हणजे एनर्जी देऊन तुम्ही एखाद्याची माहिती देता त्यावेळी वेगळं असतं. पण असे चालला उठसूट असं रस्त्याने कसं म्हणतात, त्या पद्धतीने नाही चालत यामध्ये. काही लोकांना वाटतंय खरंच आहे का? हे खोटंच आहे का? हे बरीच कल्पना किंवा याचं हे काही जणांना वाटतं कुठलं काय असते थर्ड आय काय असं काही नसतंय. तुम्ही सुपर ह्युमन, सुपर कॉन्शियस माइंड, सुपर माइंड ऐकलं असेल. हे कुठून येतं? टेलिपॅथी, माइंड रीडिंग हे काय कुठली ट्रिक्स वगैरे काही नसतं. हे याचाच एक भाग असतो आणि हे करण्याकरता आपलं थर्ड आय ॲक्टिव्हेट असावं लागतं. आपण म्हणतो ना थर्ड आय ॲक्टिव्हेशनमध्ये म्हणजे आपल्याला जे हवंय, आपल्या जीवनात ज्याची कमतरता आहे आणि जे हवंय, ते मिळवण्याचा हा एक मार्ग असतो. म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याला जे योग्य आहेत, आपल्या जीवनाला जे योग्य आहेत, त्या गोष्टी आपल्या जीवनात घेऊन आपलं जीवन सुधरवायचा एक चांगला यातून मार्ग आहे. म्हणजे जे हवं, ते इच्छा, डिझायर, ड्रीम्स ते कंप्लीट करू शकता तुम्ही. आपण काय म्हणतो जीसस क्राइस्ट ऐकले असेल. ते काय म्हणतात? त्यांनी एक सांगितलं होतं, की जेव्हा डोळे हे माणसाचे शरीराचे लॅम्प आहेत. आपल्याला डोळे नसेल तर आपली पर्सनॅलिटी काय असेल? 2 डोळे नसतील तर कसं दिसू आपण? तर विचार करून बघा. समजा आपल्याला 2 डोळे नसतील तर आपण कसं दिसतो? आपली शरीर आणि पर्सनॅलिटी कशी दिसेल? जेव्हा आपले 2 डोळे आहेत, तेव्हा आपली शरीर आणि पर्सनॅलिटी उंचावते. बरोबर? आपल्या शरीरावरती त्याचा एक चांगला परिणाम होतो. मनोरकर सर प्लीज नवीन येतं कसं होतं? हे सांगत असताना म्यूट ठेवा. तर आपल्या जीवनामध्ये या 2 डोळ्यांनी आपण पाहतोच. पण त्याचबरोबर तिसरा डोळा जो असतो म्हणतो सुपर पॉवर, कॉस्मिक पॉवर किंवा पॉवरफुल एनर्जी सेंटर म्हणतो आपलं. पॉवरफुल एनर्जी सेंटर. त्या कशाला म्हटलं जातं माहिती का? आपल्या थर्ड आयला म्हणलं जातं. सुपर पॉवर, पॉवरफुल एनर्जी सेंटर. येथून तिसरा डोळा जो म्हणतो आपण, तो कशाला म्हणतो? पिनियल ग्लॅंड, जे आपल्या मध्ये असते यामध्ये. तर या पिनियल ग्लॅंडचा उपयोग काय होतो? या पिनियल ग्लॅंडद्वारे आपण आपलं अनेक गोष्टी जीवनाच्या एक सुधरवू शकतो. जे आपल्याला सुखी जीवन हवं असतं, त्याचा हा एक मार्ग आहे. मग आपण म्हणतो ना, जीवनात आपल्या चमत्कार घडावे किंवा चमत्कार घडायला पाहिजेत. तर या थर्ड आय ॲक्टिव्हेशन नंतर काही दिवसातच तुमची एक साधना असते 1 महिन्यात. त्यानंतर तुमचं जीवन चमत्कारिकरित्या 360 डिग्रीमध्ये बदलू शकतं आणि तुम्हाला ही 360 डिग्रीमध्ये बदलायची क्षमता येते. म्हणजे जीवनाचा पूर्ण जो कल आहे आता तुमचा, जो म्हणतो नकारात्मक, सकारात्मक हा चेंज होऊन जातो यामध्ये. मग आपण आपल्या जीवनाला बदलवण्याकरता याचा उपयोग करून अनेक मार्ग खुले करतो. आपल्याला आता 2च एक सकारात्मक, एक नकारात्मक. आपण एक मार्ग खोलू शकत नसतो एकदा अडचणीत असेल काय. थर्ड आयमध्ये काय होतं, अनेक मार्ग तुमच्यासमोर ओपन होतात अडचणीच्या वेळी किंवा इतर ठिकाणी इतरांना मदत करताना सुद्धा. हे इतकं आहे. जे ॲस्ट्रोलॉजी करतात, जे ज्योतिषशास्त्र शिकतात, म्हणतो ना आपण, वास्तू असेल, न्यूमरोलॉजी असेल, त्याही लोकांना याचा खूप फायदा होतो. म्हणजे सहज तुम्ही रीडिंग देऊ शकता याचं.
जसं आकाशिक शिकता तुम्ही, त्यापेक्षा हे ॲडव्हान्स म्हणतो ना, तर याचं आहे. तर आपण जे हे सगळं करत असतो, आपल्याला ज्या जीवनामध्ये घटना घडतात किंवा आपल्या जीवनात जे आजार काय होतात, ते सर्व ठीक होतात. त्यावर नियंत्रण मिळवता येतं. म्हणतो ना, तर कशामुळं? तर थर्ड आयमध्ये बरेच आजार असतात, त्यावरती नियंत्रण मिळवू शकतो आपण किंवा आपले जे काही प्रॉब्लेम असतात, ते सोडवू शकतो. याने काय होतं, की तुमच्या आजारांवरती कंट्रोल येतं, नियंत्रण येतं. तुम्ही जे काही ट्रीटमेंट घेताय, त्याला एक सपोर्ट मिळत असतो आणि सपोर्ट खूप काम करत असतो. आणि या सपोर्टद्वारेच आपल्या जीवनामध्ये अनेक बदल करण्याचं एक तंत्र उभं राहतं आपल्यामध्ये. त्याचबरोबर या म्हणतो ना आपण आपल्या पिनियल ग्लँडमध्ये किंवा आपल्या ब्रेनमध्ये हार्मोन्स असतात. सेरोटोनिन एक हार्मोन असतं, मेलाटोनिन हार्मोन्स असतात. हे काय होतात, ॲक्टिव्हेट झाले, तुमच्यात हॅपीनेस वाढतो. म्हणजे तुम्हाला जे हवंय, तुम्ही जे मागताय, मॅनिफेस्ट करताय, ह्या गोष्टी तुम्हाला पटकन मिळू लागतात. म्हणजे म्हणतो ना, माझी इच्छा अशी आहे, की तुम्हाला जे हवं ते घडू लागतं पटकन, मिळवू शकता तुम्ही. मग जसं पैशाची अडचण असेल, व्यवसायात काय अडचणी असतील किंवा नोकरी किंवा रिलेशनशिपचे काय प्रॉब्लेम असतील, तर यामध्ये तुम्हाला मदत होत असते. म्हणजे ज्या अभाव आपल्या जीवनात कमतरता असतात, तर या आध्यात्मिक शक्तीचा वापर करून आपण अनेक समस्या दूर करू शकतो. मग कोणाला खूप घाबरटपणा असेल, भीती वाटत असेल किंवा जीवनात सारखी असफलता मिळत असेल, तर याची कारणं, याचा पुढे जाण्याचा मार्ग हा खुलं करण्याचं काम या थर्ड आय ॲक्टिव्हेशन मधून होत असतं. म्हणजे आपल्यातल्या ज्या अडचणी स्टक झालाय कुठेतरी, माझा हा प्रॉब्लेम आहे, मी इथं थांबलोय, माझ्याशी कोणी बोलत नाहीये किंवा माझे कोणाशी रिलेशनशिप टिकत नाहीये. मग त्याची कारणं काय असतात किंवा का टिकत नाहीयेत? आपलं चक्र बॅलन्स नसतं. म्हणजे आपले चक्र असतात. मूलाधार चक्र असतं. आपण थोडा कायाकल्प, आपलं मजबूती प्रदान करत असतं. आपल्याला हे बलदंड करत असतं. आपलं स्वाधिष्ठान चक्र, आपल्या ज्या इच्छा असतात किंवा आपण काही बी इच्छेनुसार बनवू शकतो. आपण म्हणतो ना, एखादी एक घडवू शकतो कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये. आपल्या अनेक डिझायर असतात. लाईफ, सेक्स, प्रेम, आनंद, पैसा या अशी रिलेट असतात. मणिपूर चक्रमध्ये पॉवर असते. आपलं ऊर्जा केंद्र असतं. सगळ्या चक्रांना ऊर्जा मिळत असते. त्याचबरोबर आपल्या या ह्याच्यामध्ये हर्ट चक्र, अनाहत चक्रमध्ये अनेक नाद असतात. ते नादाशी तुम्ही जोडल्या जातात. बदल घडू लागतात. हे सगळे चक्रामधून एनर्जी तुमची इथे येत असते. आणि ही जी प्रोसेस करावी लागते, ही साधी किंवा सरळ प्रोसेस नाही, खूप हळू प्रोसेस होत असते. त्यासाठी हा कालावधी लागतो आणि हे सहजासहजी घडत नाहीये. मग त्याकरता या सगळ्या गोष्टी आपण ज्या करत असतो थर्ड आयमध्ये याचा फायदा होत असतो. मग आपल्याला पास्ट लाईफ बघायची. आपले किती जन्म झालेत, आपण कुठं होतो, कसं जन्मले होतो, आपले आई-वडील कोण, आपण कुठं होतो, आपण साधारणतः काय-काय भोगलंय, आपण काय कर्म केलेत, आपल्याला काय भोगावं लागतंय, आपला कुठला प्रॉब्लेम आहे, पास्टमध्ये का केलंय, त्याचं कार्मिक आता भोगतोय. तर याला आपण ठीक करण्याकरता किंवा ते देवाच्या साहाय्याने, मदतीच्या साहाय्याने आपण फ्युचरमध्ये अलर्ट होऊन अनेक समस्यातून बाहेर पडू शकतो. आपलं प्रेझेंट जे आहे, त्यातून तुम्ही बेटर राहू शकता. जे काय हवंय त्या समस्या सुटतात आणि फ्युचर अनेक चांगल्या प्रकारे बेटर होतं आपलं. म्हणजे पास्ट, फ्युचर बेटर तुम्ही किंवा इतर व्यक्तींचंही तुम्हाला पाहता येतं. म्हणजे इतकी पॉवर येते. आपण तो जीवनात क्लॅरिटी, काय डिसिजन घ्यायचे, काय मॅनिफेस्ट करायचं, तुम्हाला डिसिजन घेत असताना किंवा क्लॅरिटी मॅनिफेस्ट करत असताना क्लॅरिटी हवी, की आपल्याला जीवनात काय हवंय? आणि ते मिळवण्याकरता या थर्ड आयच्या मार्फत एक चांगलं प्रोग्राम आपण हे करून डोक्यामध्ये प्रोग्रामिंग करून, व्हिज्युअलायझेशन करून ते आपण मिळवू शकतो. क्लॅरिटी येते डिसिजन घेताना कुठलेही डिसिजन सहज होते. तुम्ही कोणाला हिप्नोटाईज करू शकता. ह्याची पॉवर खूप असते किंवा बल्ब फोडणं तुम्ही बघता ना, कुठं काय नारळ इकडे घेतला, एखादं लिंबू उचललं, कुठले तरी मंत्र म्हणताना. हे यातूनच घडत असतं. या थर्ड आयचीच ताकद असते. फक्त याचा उपयोग कोणी म्हणलं तुम्हाला उकसवेल, की मला आत्ताच दाखव तुझी ताकद आहे का नाही थर्ड आयची किंवा तुला खरंच थर्ड आय ओपन येते हे करून दाखव, फलानं करून दाखव. ॲक्चुअली हे कधी करायचं नसतं फक्त यामध्ये. आपण आपलं नुकसान करून घेत असतो. सुपर पॉवरचा चुकीचा वापर करत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी एक लक्षात ठेवणं, की कोणी उकसून सोडतंय म्हणून त्याच्या इच्छेसाठी ही गोष्ट करायची, करून दाखवायची, की माझ्याकडे ते आहे. आपला अहंकार कधी जागा होऊन द्यायचा नाही. की आपली ताकद आपल्यापाशी ठेवून अहंकार, इगो सोडून कोणी काय म्हणलं सोडून देऊन आपल्या कामाकरता वापरणे. आपण म्हणतो ना, क्विक मॅनिफेस्ट ऑल थिंग्स जे काय आपल्याला हवंय,
जे विचार आहे ते प्रत्येक आपल्या जीवनात घडावत असतं. पायरी-पायरीचं ते चढावी आणि आपल्या जीवनात तसं घडावं याचाही यातून फायदा होत असतो. क्विक म्हणजे अनेक लगेच तुमच्या जीवनात काही-काही गोष्टी ज्या योग्य आहेत त्या घडू लागतात. मग तुम्ही स्पिरिच्युअलिटी वाढते, आध्यात्मिक म्हणजे देवाशी, साधू-संतांशी संवाद साधण्याची शक्ती किंवा देव तुमच्याशी संवाद साधू शकतात. अनेक गोष्टी घडतात यामध्ये, अनेक अनुभव येतात किंवा साधू-संत येतात, तुम्हाला तुमचे गुरु मार्गदर्शन करतात. अनेक गोष्टी तुम्हाला यामध्ये होतात. तुम्हाला ऐकत असतात कुठले-कुठले साधू असतात, कुठं काय विचारलं किंवा त्यांच्या कानामध्ये काही आवाज येतात, कुठं काय चाललंय. ते सांगतात, की तुमच्या जीवनात असं होणार आहे, तसं होणार आहे. पहिला त्यांना कोणतरी गाईड करत असतं. आपले गुरु असतात. आपल्या जन्माबरोबर आपल्यासोबत आलेले. ते पूर्णपणे पूर्ण जीवनात ॲक्टिव्हेट होतात आणि आपल्याला ते मार्गदर्शन करतात. टेलिपॅथी, माइंड रीडिंग या गोष्टी आपण सहज पद्धतीने करू शकतो. आता आपल्याला कोणाचं माइंड रीड करायचं म्हणजे कोणाच्या डोक्यात काय चाललंय, टेलिपॅथी. आपल्याला इथं बसून माझा जो टेली म्हणजे फोन आणि पॅथी म्हणजे आपला जो विचार, थॉट पोहोचवायचा आहे. मग आपल्याला एखाद्यापर्यंत आपला विचार त्याच्या डोक्यात बिंबवायचा आहे, आपल्याला पोहोचवायचा आहे किंवा त्याचं माइंड चेंज करायचं असं ते यासाठी अनेक उपयोग करता येतात त्याचे चांगल्या कामासाठी. म्हणतो ना, आपलं जन्म किती झाल्यात, आपलं मृत्यू किती झाल्यात, आपण काय होतो, कुठे होतो, सगळ्या गोष्टी यातून पाहायला येतात. आपलं जे म्हणतो ना, आउट ऑफ बॉडी आपण अवेकेन होतो, जागं होतो आणि आपल्यामध्ये आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स येऊ लागतात थर्ड आयच्या या म्हणजे 8-10 दिवसानंतरच प्रोग्राम करत असताना. आउट ऑफ बॉडी ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग सुद्धा तुम्ही बरेच जण होत असतो. म्हणजे इतके चांगले अनुभव येत असतात. आपलं जीवन आनंदी करणं, सुखी करणं म्हणजे जीवनात आपल्या अमृत उतरवायचं काम त्या थर्ड आयच्या प्रोग्राममधून होत असतं. त्याचबरोबर सुपर ह्युमन सारखं आपलं दिमाग काम करू शकतं. म्हणजे आपल्या शरीराला एक मजबुती तर येतेच, निरोगी तर व्हायला लागतोच. पण सुपर ह्युमन सारखं जे आपलं काम म्हणतो ना ऐकाय म्हणजे आपल्याकडे स्टोअर राहत नाही. आपण सगळं विसरून जातो. फॉरगेट कोणी काय सांगितलं लक्षात राहत नाही. कारण या गोष्टी चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहू लागतात. तुमचं पिनियल ग्लँड ॲक्टिव्ह झालं, तुम्ही पास्ट लाईफमध्ये काय कुठलंही कुठेही जाऊन काही बघू शकता तुम्ही. म्हणजे एका ठिकाणी बसून तुम्ही 360 डिग्रीमध्ये कुठेही बघू शकता. इतकी पॉवर या ह्याच्यामध्ये असते. मेंटल पॉवर, सायकिक पॉवर आपल्या ॲक्टिव्हेट होतात. हेल्थ वेल्थ चांगली राहते. इमॅजिनेशन पॉवर जबरदस्त वाढते. तुम्ही काय जे इमॅजिन कराल, जसं टीव्हीचं चित्र चाललंय त्याप्रकारे जीवनात असं घडू दे, चांगलं तसं घडू दे. त्यानंतर तुमच्या जीवनात घडण्याचे चान्सेस 99% वाढतात. जसं वापर कराल तसं. किंवा एखादा व्यक्ती आजारी किंवा एखाद्याच्या मनात काय आहे, हे जर बघायला झालं स्कॅन टू अदर बॉडीज म्हणजे इतर व्यक्तींच्या बॉडी सुद्धा स्कॅन करून त्याच्यात काय आजार आहे किंवा त्याला काय होतंय, हे सगळं तुम्ही जाणून घेऊ शकता. म्हणतात ना, या सगळ्या गोष्टी थर्ड आयच्या मार्फत होतात. एस्ट्रोलॉजी सांगितलं, न्यूमरोलॉजी असेल, वास्तुवाले असेल, अशा लोकांना खूप मदत होत असते. परत इनर नॉलेज म्हणतो ना, आपलं स्वतःचं नॉलेज असतं ना, ते जागृत व्हायला लागतं. आपल्यातल्या आतमधल्या पॉवर्स आपल्याला माहीत नाहीयेत. ते ऑटोमॅटिकली आपल्या ब्रेनचे सर्कल्स म्हणतात ना, न्यूरॉन्स वगैरे ॲक्टिव्हेट होऊन, वाढून आपले इनर नॉलेज वाढतं. जे आपल्याला माहीत नसतं ते ऑटोमॅटिक माहिती डाउनलोड होऊ लागते. एखादी गोष्ट मागितली, ते तुम्हाला युनिव्हर्समधून माहिती, इन्फॉर्मेशन कलेक्ट होते. भावनांवर नियंत्रण मिळवता येतं. सायकिक एबिलिटी वाढत असते. त्यामुळे फोकस, क्रिएटिव्हिटी वाढते आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कुठलीही गोष्ट तुम्हाला कौशल्य असतील, डेव्हलप होतात. त्याचबरोबर आपल्यामध्ये अँक्साइटी, स्ट्रेस वगैरे असलं काय असतं ना, हे सुद्धा कमी होऊन जातं. कुठलं निगेटिव्हिटी असेल, दररोज शक्तिपात असतात यामध्ये. त्यामुळे तुमच्यामध्ये कुठली निगेटिव्हिटी असेल, तरी ती निघून जात असते. तुमचं हिलिंग अशा योगिक हिलिंग पद्धतीने असते, की एका-एका मिनिटात होतात तुम्ही. तुम्हाला माहिती आहे योगिक हिलिंग. मी बऱ्याच वेळा तुम्हाला कधी-कधी ऑन स्क्रीनमध्ये कोणाकोणाला दाखवलेलं आहे. मागे करायचो मी. आता बऱ्यापैकी आपण तेवढं ऑनलाईन नसतो. त्यामुळे ते आता होत नाही. होईल चालू. हेडेकची असेल, डोक्याची काय किंवा व्हिजन इश्यू असेल, कानाचे प्रॉब्लेम असेल, सायनस असेल, अदर कुठले इश्यू असतील, अशा इश्यूंवर म्हणतो ना आपण, जो उपचार होतो ना, थर्ड आयच्या प्रोग्राममध्येच हे इश्यू सॉल्व्ह होतात. तुमचा चष्मा सुद्धा कमी होऊन जातो या ह्याच्यामध्ये. तर इतका या थर्ड आयच्या ह्याच्यामधून फायदा होत असतो. तर हे सगळं तुम्हाला याचे बेनिफिट्स थर्ड आय मधून भेटत असतात. म्हणजे इतके सारे बेनिफिट्स आता मराठीमध्ये तुम्ही ऐकलं असाल, नसाल काय, ऑफलाईन, ऑनलाईन बरेच जण घेतात. तर अनेक गोष्टींमध्ये आपण याचा वापर करून आपलं जीवन सुधरवू शकतो. या थर्ड आय ॲक्टिव्हेशनचा फायदा होतो.
आता तारीख आहे 15 लास्ट तुम्हाला ऍडमिशनची. ज्यांना आता बाहेर किती 10-11 हजार घेतं, कोणी 15 21. आपण जस्ट हे करत असताना आपल्या काय सोयी सुविधा करायच्या, त्यामुळे आपण कमी याच्यामध्ये 5,999 फी ठेवलेली आहे. 15 तारीख शेवट आहे, तर तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. तर यामध्ये बऱ्याच जणांना काय काय मेसेज आलेत. काय कसं होतं, तुम्ही मेसेज करता, तर बऱ्यापैकी माझ्याकडून वाचली जात नाही. मी सांगण्याच्या ह्याच्यातच आहे. मनोरकर सरांचेच आहे. तर असे थर्ड आय ॲक्टिव्हेशनमध्ये फायदे होत असतात. ठीक आहे, आपण रेकॉर्डिंग बंद करूयात आता.